नमस्कार मित्रांनो, पुन्हा एकदा नवीन ब्लॉगमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आज आम्ही चाललेलो आहे संगमनेरला केसांचे डॉक्टर प्रवीण दायमा यांच्याकडे तिसऱ्या अपॉइंटमेंटसाठी केस चेक करण्यासाठी. तर मित्रांनो, जाता जाता संगमनेरच्या प्रवारा नदीच्या पुलावरून जात असताना खूप सुंदरसा असा उन्हाळ्यामध्ये खळखळून वाहणारं हे प्रवारेचं दृश्य आम्हाला अप्रतिमरित्या बघायला भेटला. आणि त्यामुळे आम्ही थोडा वेळ नदीच्या किनाऱ्यावरती आम्ही थांबलो. सुंदर असा हा मंत्रमुग्ध करणारा सीन त्याचा आनंद आम्हाला घेता आला. आणि 10-5 मिनटं थांबून आम्ही तसेच पुढे संगमनेर बस स्टँड या ठिकाणी आलो. तर अशा पद्धतीने हे खूप सुंदर आमचं संगमनेर तालुक्यातील हे सुसज्ज असं सुंदर बस स्टँड या ठिकाणी आमचं नामदार बाळासाहेब थोरात यांनी काही वर्षांपूर्वी डेव्हलप केलेलं आहे. अशा पद्धतीने खूप सुंदर असं संगमनेर तालुका हा डेव्हलप झालेला आहे. जसा बारामतीमध्ये स्वर्गीय अजितदादा यांनी जशी बारामती डेव्हलप केली, तशीच या ठिकाणी संगमनेर तालुक्याचाही देखील खूप चांगल्या पद्धतीचा हा विकास आमचा झालेला आहे. आणि त्यामुळे संगमनेरमध्ये आल्यानंतर फिरण्यासाठी खूप नवनवीन गोष्टी आपल्याला नवीन असेल तर बघायला भेटतील अशा पद्धतीने. तर मित्रांनो, जर कोणी नवीन असेल, डॉक्टरांकडे तपासणीसाठी जर यायचं असेल, तर अशा पद्धतीने संगमनेरमध्ये बस स्टँड या ठिकाणी आल्यानंतर इथून रिक्षाने अगदी नाशिक रोडने समोर पुढे 1-1.5 किलोमीटर अंतरावरती डॉक्टरांचा भव्य असं मोठं हॉस्पिटल आहे. आणि आपल्याकडे गाडी नसेल तर त्या ठिकाणी रिक्षाने तुम्ही तिथपर्यंत जाऊ शकता नवीन असाल तर. अशा पद्धतीने तर आजकाल सर्वच ॲड्रेस जर हॉस्पिटलचा टाकला तर मोबाईलद्वारे देखील आपल्याला समजू शकतं. तर अशा पद्धतीने जाताना खूप सुंदरसा आजूबाजूने सुंदरसा व्ह्यू अशा पद्धतीने. आणि मित्रांनो, ह्यासाठीच आम्ही पुण्यावरून काल घरी आलो होतो. आणि त्यामुळे आज आम्हाला या ठिकाणी तपासणीसाठी अपॉइंटमेंट होती आणि आम्ही त्या तपासणीसाठी आलो. तर म्हटलं चला हा ब्लॉग तयार करू आणि तुमच्यासोबत शेअर करू. जर मित्रांनो कुणाला इच्छा असेल डॉक्टरांकडे तपासणीसाठी, केसांच्या तपासणीसाठी किंवा स्किनच्या तपासणीसाठी, तर तुम्ही नक्कीच डॉक्टरांकडे येऊ शकता. आणि एकदम नैसर्गिकरित्या डॉक्टरांची ट्रीटमेंट असते. खूप चांगले त्यांचे प्रोडक्ट आहे, कुठलाही साईड इफेक्ट नाही. अशा पद्धतीचं हे डॉक्टर तपासणी करून आपल्याला काही दिवसांसाठी ते प्रोडक्ट देतात आणि 100%च त्यात आपल्याला गुण भेटतो अशी डॉक्टरची हमी असते. तर मित्रांनो, अशा पद्धतीने जाताना आजूबाजूच्या काही सुंदर अशा संगमनेरमधल्या बिल्डिंग्स आणि संगमनेरमध्ये देखील खूप असे सुंदर झाडं देखील या ठिकाणी आपल्याला बघायला भेटतात. कारण भरपूर झाडं संगमनेरमध्ये पहिल्यापासूनच आहे अशा पद्धतीने. तर आत्ता जवळजवळ आम्ही हॉस्पिटलच्या जवळजवळ आलेलोच आहे. आणि अगदी सह्याद्री कॉलेज आहे आणि सह्याद्री कॉलेजच्या बाजूलाच 100 मीटर अंतरावरती डॉक्टर दायमा यांचं नवीन झालेलं मोठं हॉस्पिटल आहे. तर मित्रांनो, रोजच्याच माणसाच्या धावपळीच्या कार्यकाळामध्ये आणि रोजच्या पाण्याच्या बदलामुळे माणसाला आज केस गळतीचा आणि स्किनचे जास्तीत जास्त प्रॉब्लेम यायला लागलेले आहेत. तर त्यामुळे मित्रांनो, जर आपल्याला तपासणी करायची असेल तर मित्रांनो, हे डॉक्टर नक्कीच त्यावरती आपल्या काही प्रॉब्लेम असेल त्यावरती 100% सोल्युशन देण्याचा प्रयत्न ते नक्कीच करतात.
तर मित्रांनो, एकदम कमी खर्चामध्ये या ठिकाणी आपल्याला गुण भेटू शकतो. अशा पद्धतीने तुम्ही देखील या ठिकाणी येऊ शकता. हे असं भव्य मोठं हॉस्पिटल डॉक्टरांनी या ठिकाणी दिलं आहे. अशा पद्धतीने आपण या ठिकाणी पोचलेलो आहोत आणि गाडी खाली पार्किंग करून वरती आपण 3rd फ्लोअरला डॉक्टरांचं हॉस्पिटल आहे आणि खाली काहीतरी रिलायन्स मार्ट झालेलं आहे. मोठं जनरल स्टोअर किल आहे त्यांचं, डॉक्टरांचंच, आणि वरती हॉस्पिटल आहे. पद्धतीने हे नवीन हॉस्पिटल या ठिकाणी झालेलं आहे. दीड वर्षापासून या ठिकाणी स्थलांतर झालेलं आहे. पहिले गावात होतं आणि वर्षापासून इकडे झालेलं आहे. तर अशा पद्धतीने हॉस्पिटलमध्ये आम्ही आत्ता एंट्री करत आहोत. खूप सुंदर असं हॉस्पिटल या ठिकाणी बांधलेलं आहे. मित्रांनो, पहिलं गावामध्ये छोटं हॉस्पिटल होतं आणि त्यामुळे लोकांना भरपूर बाहेर रांगेत थांबायला लागायचं. आणि ते डॉक्टरांनी काळजी घेऊन लवकरात लवकर मोठं हॉस्पिटल बांधलं. अशा पद्धतीने लोकांची तारांबळ होऊ नये, उन्हात किंवा बाहेर त्यांची गैरसोय होऊ नये, त्यासाठी डॉक्टरांनी खूप मोठी सोय केलेली आहे. बसण्यासाठी खूप मोठं असं आणि इकडे सुंदर असं भगवान पांडुरंगांचं मंदिर या ठिकाणी बांधलेलं आहे आणि समोरच रिसेप्शनला मोठा असा स्पेस ठेवलेला आहे. बसण्यासाठी आरामशीर या ठिकाणी पेशंट बसतात आणि अशा पद्धतीने आपण आपली फी भरून आपली अपॉइंटमेंट घ्यायची आणि थोडा वेळ वेट करायचा. मित्रांनो, तुम्हाला वाटत असेल की हा काय मार्केटिंग करतो की काय, पण मी संगमनेरचाच प्रॉपर असल्यामुळे मला हे ठिकाणची पूर्ण माहिती आहे, म्हणून ही खरी माहिती तुमच्यापर्यंत मी शेअर करत आहे. तर असा बाजूलाच त्या साईडने सुंदर असा व्ह्यू आपल्याला काचेतून दिसून येतो. त्यामुळे आणि आल्यानंतर नंबरला जरी असलं तरी आपल्याला बस करण्यासाठी बऱ्यापैकी या ठिकाणी काही लोकेशन्स आहेत. तिथे बसून आपण मनमोकळ्या आनंद घेऊ शकतो. नंतर भरपूर पेशंट आलेले आहेत. 200-300 पेशंट 11 वाजेपर्यंतच आलेले आहेत. तर मित्रांनो, आतमध्ये काही परमिशन नसल्यामुळे आपल्याला इथपर्यंत शूटिंग करता आलेली आहे. आणि अजून काही हॉस्पिटलबद्दलची माहिती मी डिस्क्रिप्शनमध्ये पूर्णपणे दिलेली आहे, तिथे तुम्ही बघू शकता. आणि मित्रांनो, आम्ही आत्ताच डॉक्टरांची तपासणी करून बाहेर आलेलो आहे आणि डॉक्टरांनी 3 महिन्यासाठी आता परत तेल वगैरे दिलेलं आहे आणि 3 महिन्यानंतर पुन्हा डॉक्टरांनी बोलवलेलं आहे. काय आणखीन अजून जास्त काय रिझल्ट आपल्याला भेटतो आहे का. आणि आत्ता आम्ही पोचलेलो आहे संगमनेरच्या बस स्टँडच्या बाजूलाच एक मोठं फ्रेश ज्यूस सेंटर म्हणून आहे. खूप सुंदर असा ज्यूस, क्वालिटीबाज ज्यूस या ठिकाणी भेटतो आणि तो पूर्णपणे संगमनेरमध्ये फेमस आहे आणि भरपूर या ठिकाणी ज्यूस घेण्यासाठी भरपूर या ठिकाणी कस्टमर येतात. अशा पद्धतीने मी आणि माझा मित्र या ठिकाणी आम्ही आलेलो आहे आणि अशा पद्धतीने आम्ही ज्यूस आता घेऊन घरी निघणार आहोत. खूप सुंदर अशी स्वच्छता आणि एकदम क्वालिटीबाज ज्यूस आमच्या संगमनेरमधला फेमस. हे आमच्या कॉलेजला असतानाच माझे मित्र आहेत, त्यांनी हा ज्यूस सेंटर टाकलेला आहे आणि भरपूर यामध्ये त्यांचा बिझनेस चाललेला आहे. कारण एकदम ओरिजिनल क्वालिटी असल्यामुळे या ठिकाणी भरपूर कॉलेजचे विद्यार्थी व रोजचे दळणवळणातील तालुक्यातील माणसं या ठिकाणी येतात आणि आनंद घेतात. तर मित्रांनो, कॉलेजला असताना हे मित्र कधीच त्यांचं लेक्चरमध्ये कॉलेजच्या मन लागायचं नाही आणि ते या बिझनेसमध्येच मग्न असायचे. आणि आज बघा, खूप सुंदर आणि चांगल्या पद्धतीने त्यांचा बिझनेस चालू आहे आणि महिन्याला लाखो रुपये हे बिझनेसमध्ये कमवतात. अशा पद्धतीने या ठिकाणी भरपूर हा ज्यूस सेंटर फेमस झालेला आहे. तर फायनली आता आम्ही निघालेलो आहे घराकडे. तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ, नक्कीच मित्रांनो लाईक आणि शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि जास्तीत जास्त नक्कीच मित्रांनो शेअर करा हा व्हिडिओ. आणि पुन्हा एकदा अशा पद्धतीने आम्ही प्रवरा नदीच्या पुलावरती थोडा वेळ थांबलेलो आहे. तर मित्रांनो, हे पाणी आहे भंडारदऱ्याचं. उन्हाळ्यामध्ये ह्या नदीला सोडलेलं जातं आणि नदीच्या मार्फत हे शेतकऱ्यांना गावी हे पोचलं जातं.
तर मित्रांनो, कसा वाटला हा व्हिडिओ नक्कीच कमेंट करून सांगा. धन्यवाद.